नमस्कार, राजकीय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते। जिल्हा सहकारी बँकांची थकबाकी वाढली चालली असून सरकारने उपाययोजना न केल्यास बँका बुडतील अशी भीती प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी बँकांची परिस्थिती मांडली। ते म्हणाले की सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी व कर्जमाफी करताना आपली भूमिका सुस्पष्ट करावी, कारण या आधीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती, यामध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकूण पात्र लाभार्थी 97,892 होते। त्यांची एकूण रक्कम 487 कोटी होती। त्यापैकी बँकेला केवळ 74,517 लाभार्थ्यांची कर्जमाफीचे 317 कोटी रुपये मिळाले आहेत। वंचित राहिलेले एकूण सभासद 23,375 असून यांची रक्कम 170 कोटी रुपये आहे। सरकारचा एक खडकही सुद्धा त्यांना लाभ नाही आणि त्याच्यामुळे आम्ही 7 तारखेला वाडा आंदोलन आम्ही करणार आहोत आणि यामध्ये प्रचंड ताकदीनं उलट हे आंदोलनात सहभागी व्हावं म्हणून मेंढपाळ लोकांनी सगळ्या संघटनेने आम्हाला आग्रह केला। त्यांच्या आग्रहाखातीर मी या आंदोलनात सहभागी होता। दुसरं असं का जानकर साहेबांशी माझं बोलणं झालं, ते पण येणार आहे आणि त्यांचा सुद्धा सहभाग इथे राहणार आहे। महादेवरावजी जानकर। दुसरा मुद्दा आहे कर्ज माफीचा। मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि आता अडचण बँकेच्या अशा वाढल्या का आता लोकांना आता ह्या महिन्यात कर्ज वसुलीचे महिने आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात जर कर्ज वसुली झाली नाही तर बँका डबघाईतील आणि शेतकऱ्याला सुद्धा पुढचं कर्ज भेटणार नाही, हे तेवढं सत्य आहे। 6% जो कर्जमाफी व्याज माफी भेटते ते व्याज माफी सुद्धा शेतकऱ्याला भेटणार नाही। आता सरकार सरसकट कर्जमाफ म्हणतोय, 7/12 कोरा म्हणतं, पण ते विश्लेषण करून सांगत नाही। म्हणजे जर आपण उदाहरण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 मध्ये आली आणि आपले एकूण कर्जदार होते 97,892। माफी भेटली 48,708 लोकांना, म्हणजे 487 कोटी लोक कर्ज माफ झालं। 74,000 लोकांना कर्जमाफी झाली, त्यातले 23,000 लोकांना कर्जमाफी 1.5 लाखाच्या आत असून सुद्धा झाली नाही। म्हणजे वर्ष सण सर्व बरोबर होतं, पण काही त्रुट्या काढून आता एका मध्यवर्ती बँकेचा आकडा जर 23,000 आहे तर या जिल्ह्याचा आकडा किमान 50,000 आहे। म्हणजे 1 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्हायला पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये, तर ते फक्त 50,000च झाली। म्हणजे कसा खोटे आकडे आपण पाहतो समोर येतोय। तेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये झाली, त्याच्यात सुद्धा बँकेची जे कर्जमाफी व्हायला पाहिजे होती एकूण महात्मा ज्योतिबा फुले मध्ये 47,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली। इथून आपण प्रस्ताव पाठवले आणि 2,578 लोकांना अजूनही कर्जमाफी झाली नाही, त्यांना कर्जमाफी भेटू शकली नाही, ते सुद्धा 2 लाखाच्या आतील शेतकरी होते। हा जो प्रसंग आहे, हे जी काही व्यवस्था आहे हे तपासणं फार गरजेचं आहे। आता यांना तुम्ही माफ करणार आहे का, हे 3 लाखाच्या वर आहे का? नाही, हे 1.5 लाखाच्या आतच होते, आकड्यामध्ये हे बसणार होते, परंतु इन्कम टॅक्स असेल, मोटर गाडी असेल, असं काही कारण दाखवून यायला। दुसरा मुद्दा असा आहे का तुम्ही कोणत्या वर्षातली कर्जमाफी केली ते 2-3 दिवसात जाहीर केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना। मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे का तुम्ही कर्जमाफी कोणती करता, काय करणार, कशी करणार हे आम्हाला माहित नाही। आता शेतकऱ्याकडे वसुलीसाठी बँका जाते तर ते म्हणतात अरे कर्जमाफी होणार आहे, आम्ही कशी भरणार आहोत। ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचं स्टेटमेंट दाखवतात, हे पहा सीएम न सांगितलं ना कर्जमाफी होते। आता सीएम न सांगितलं कर्जमाफी होते तर मग कर्ज वसुली बंद झाली। आज रोजी आमचे नाही म्हटलं तर 25% कर्ज वसुली व्हायची, आज ते 10%वरही नाही। प्रचंड परिणाम त्याचे कर्ज वसुलीवर झाले आणि याच्यामुळे होणाऱ्या बँकेचे जे काही लॉस आहे आणि शेतकऱ्याचे पण
आता उद्या जर रनिंग कर्जमाफी केली नाही आणि जुनी केली तर मग हा रनिंग वाला मेला. आता 2020 ते 24 पर्यंत आमच्या बँकेच्या शेतकऱ्याची संख्या आहे 45,000. तर 45,000 20 ते 24 आणि ते कर्ज रक्कम होते 398. आता 20 ते 24 करणार आहे काय, म्हणजे जुने आणि हे. दुसरं आपण पाहतो 2007 ते 2012 ही शेतकऱ्याची संख्या 630 आणि 74 कोटी आहे. तर 2007 ते 12 कर्जमाफी केलीच नाही, ते तशीच पेंडिंग आहे. आता नवीन जुन्या कर्जमाफी मधले शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुलेंच्या याच्यामध्ये ते कर्जमाफीमध्ये बसलेच नाही किंवा ते अपात्र केल्यामुळे ते कर्ज देत नाहीये, ते पण अंगावर आहे. म्हणजे 7-12 कोरा तर नाही, आता 7-12 कर्जानं भरून येण्याची शक्यता टाळता येत नाही. म्हणून 2-3 दिवसात जर या कर्जमाफीची घोषणा, नेमकी घोषणा काय असेल करा, पण कोणतं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या वर्षातलं कर्ज माफ करणार आहे, किती माफ करणार आहे, किती रकमेचं माफ करणार आहे, हे जर जाहीर केलं नाही तर शेतकरी मरेल आणि बँका सुद्धा डुबल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही मेन पायाच्या मुद्द्यामध्ये हा सुद्धा मुद्दा, कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही घोषणा केलीच आहे तर कुठल्या वर्षातली करणार आहे ते सुद्धा आम्ही घेणार आहोत. आणि आजच सीसीआयनं 500 रुपये कमी भावानं कापूस देणं सुरू केला. 7,594 काहीतरी हमी भाव आहे. आणि सीसीआयनं सांगितलं का जागतिक भाव घसरण झालेला आहे, त्याच्यामुळे 500 रुपये कमी भावानं आम्ही कापूस देऊ. म्हणजे या 50-60 वर्षातलं हे पहिलं उदाहरण आहे का सीसीआय हमी भावानं कापूस खरेदी करत नाही. म्हणजे हा मोठा अलौकिक आहे. म्हणजे आता हे पण हिंदू शेतकरी आहे, मुळात हे सर्व शेतकरी हिंदू आहे आणि बहुसंख्येनं हिंदू आहे. त्याच्यानं या 13,000 रुपये तुरीचा भाव होता तो 7,000 आला. बटेंगे तो हिंदू किसान कटेंगे, बटेंगे तो क्या हिंदू किसान कटेंगे आहे. आणि या सगळ्या निषेधार्थ आम्ही 7 तारखेला मेंढपाळ बांधव आणि कर्जमाफीच्या संदर्भात आणि हमीभावाच्या संदर्भात आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, आपण ते सहकार्य करावं याच्यासाठी ही मीटिंग आम्ही बोलावली, पत्रकार परिषद बोलावली. काय प्रश्न असेल तर विचारू शकता. असं पहिल्यांदाच होत आहे, अशा हमी भावानं खरेदी करणं हा कायदा आहे. आणि कायद्यात जर कंपनी सीसीआय जर गव्हर्नमेंट कंपनी एजन्सी जर म्हणत असेल जायचं कोणाकडे. काही विचारायचं आहे हिंगोले साहेब. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचं माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं दिसत नाही. हे जर 2, 4, 15 दिवसात जर तुम्ही हा विचार केला नाही तर वसुली थांबवणं काही नाही, तुमच्या लक्षात नाही आलं. तुमच्या हे लक्षात आणून देतो पुन्हा का जर आज नाही फेब्रुवारी मध्ये घोषणा केली किंवा मार्च मध्ये केली आणि मार्च मध्ये जर सांगितलं रनिंग कर्ज नाही आम्ही जुनं कर्ज माफ करतो, फटका कोणाला बसणार, बँकेला बसणार आणि शेतकऱ्याला बसणार. पण शेतकऱ्याचं जे व्याज माफीचं योजना आहे पंजाबराव देशमुख व्याज माफी योजना 0 व्याज, मार्चच्या आत भरलं तर 6% माफी भेटते. आता मार्चच्या आत जर नाही भरलं तर 6% माफ भेटेल का, व्याज माफ होणार नाही. आणि व्याज जर माफ झालं नाही तर शेतकरी कर्ज भरणार नाही आणि कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी त्याला कर्ज भेटणार नाही. म्हणजे ही घोषणा केली तर ती तुम्हाला सांगावं लागेल ना. तुम्ही सांगा वसुलीचे दिवस आहे का नाही, हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये वसुली करता का तुम्ही, हे वसुलीचे दिवस आहे. आणि या वसुलीच्या दिवशी आता वसुली बँकेची थांबली आणि शेतकरी थांबला आणि कर्जमाफी
आम्ही भरायचे आणि उद्या कर्जमाफी करायची तर तुम्ही भरून द्या का, सर्व विचारतात शेतकरी. त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं. आता ही लवकर जाहीर करायला पाहिजे का नाही पाहिजे, किंवा सांगायला पाहिजे का बा आम्ही कर्जमाफीमध्ये रनिंग वर्षाचं आणि जुनं पण घेणार आहोत. आता 7 ते 12 तुम्ही कर्जमाफी केली नाही. म्हणजे मनमोहन सिंगच्या काळात, दादाच्या काळात एकदा कर्जमाफी झाली, एक 2019 ला झाली, 17 झाली. तर यानंतर याच्यामध्ये 7 आणि 12 ठेवली नाही. 7 आणि 12 कर्ज थकबाकी तशीच आहे. आणि आता 20 ते 24 पर्यंत कर्जदार शेतकरी आहे. आता 20 ते 24 करणार आहे का, म्हणजे हा आताचा रनिंग आहे. जुना 7 ते 12 आहे. सरसकट म्हटलं होतं का नाही, सरसकट म्हणजे याचा अर्थ काय होते, 7 ते 12 आलं पाहिजे आणि 20 ते 24 आलं पाहिजे. हे म्हणते सरसकट. त्यांच्या घोषणा राहते सरसकटच्या आणि माफी करते 2 वर्षातली. तर हे सरसकट होणार नाही. 7-12 कोरा करायचा असेल तर मागचं पुढचं कर्ज माफ करून पुढच्या वर्षी जे कर्ज घ्यायची वेळ येतं तर त्याच्यात आपण असं म्हटलं पाहिजे की मुद्दल आम्ही भरू, कर्ज 7-12 कोरा होऊन आम्ही सरकारला योजना देतो का पुढच्या वेळेस जेव्हा कर्ज घेईल शेतकरी तेव्हा असं म्हणाले पाहिजे का अर्ध मुद्दल आम्ही भरू, अर्ध शेतकरी भरेल. व्याजमाफी तर आहेच. म्हणजे मग तुमचा शेतकरी 7-12 कोरा होऊ शकतं पुढच्या ह्याच्यासाठी घेणाऱ्या कर्जदारासाठी जर अशा योजना चालवल्या तर. नाहीतर तो 7-12 कोरा होऊ शकत नाही. दरवर्षी कर्ज घेतल्याशिवाय शेतकरी पीक विकू शकत नाही, कारण व्यवस्था त्याला लुटण्याची आहे, लुटेरी व्यवस्था. आता कापसाच्या भावाची शिफारस 9,000 रुपये क्विंटलची केली होती राज्य सरकारनं. 15% नफा जर पाहिजे असेल तर कापसाले 9,000 आणि सोयाबीनले 7,000.